नमस्कार मंडळी, कसे आहात? बरेच असाल, बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं. आज मी सत्य घटनेवर असं काहीतरी, प्रत्येकाच्या परिचयामध्येच आजचा विषय आहे. प्रत्येकाने तो अनुभव घेतलेला आहे. असा विषय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि खरोखर प्रत्येक माझ्या बहिणीने तो अनुभव घेतलेला आहे. आणि आज हा विषय बोलायची मला का गरज पडली, कारण आज मी गेली होती लग्नाला. छान झालं लग्न, खूपच छान. मुलीचे आईवडील खुश होते, मुलाचे आईवडील पण खुश होते. एक आईवडिलांनी मुलीचं दान केलं आणि एक आईवडिलांनी मुलीचं दान घेतलं. पिढीने पिढी चालतात हे, म्हणजे पद्धत पिढीनं पिढी चालती बरं का ही पद्धत. तर हे सगळं जेव्हा मी बघितलं ना, की आज लग्नामध्ये प्रत्येक व्यक्ती खुश होता. नवरीचे आईवडील, नवरदेवाचे आईवडील, इकडची फॅमिली, तिकडची फॅमिली, सगळे खुश. नवरीच्या आईवडिलांनी इतका खर्च केला. लग्न, खरंच सांगते, वडिलांची जेवढी त्यांची हिंमत असते ना, तेवढं ते मुलीसाठी खर्च करत असतात बरं का. जेवढं त्यांची कॅपॅसिटी असते तेवढं. प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की मुलीच्या लग्नामध्ये कुठलीच कमी नको, असं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. तर हे सगळं बघितल्याच्या नंतर त्याच्या पुढे जे घटना घडतात ना, त्या मला आठवल्या. आणि ते प्रत्येकाच्या जीवनात घडतं बरं का. मी असो, इतर बहीण असो, कोणीही असू द्या, प्रत्येकाच्या जीवनात अनुभव येत असतो. तर तो अनुभव काय येतो, मला त्या गोष्टीचा प्रश्न पडला आहे की एवढं सगळं हसत खेळत लग्न पार पडतं. नवरी घरी जाते आपल्या सासरी. मग जसे जसे दिवस जातात, जसं 1 महिना, 2 महिने, 6 महिने, मग तसं प्रत्येक गोष्टी पुढे पुढे समोर बघायला येतात. कुठे नंदावरून विषय असतो, कुठे सासूवरून विषय असतो. आणि तुम्हाला सांगते, विषय कुठला पण असू द्या, तुम्ही तुमच्या सुनाला बोला. हो, सुनाला बोलू नका असं मी कधीच नाही बोलत बरं का. सुनाला बोलू नका असं मी कधीच बोलत नाही. तुम्ही सून करून आणली आहे, सासू सासऱ्याचा अधिकार आहे. पण सासू सासऱ्यांना सोडून दुसरं कोणाचा अधिकार नाही आहे त्या सुनेला बोलण्याचं बरं का. मला असं वाटतं, सासू सासऱ्यांचा अधिकार आहे, ते बोलले काही प्रॉब्लेम नाही. नवऱ्याचा अधिकार आहे, नवऱ्याने पण बोलावा. मला वाईट कुठे वाटतं माहिती आहे, जेव्हा असं बोलतात ना, तुझ्या आईने तुला काही शिकवलं. काळजाला लागतो तो शब्द, माहिती आहे तुम्हाला, काळजाला लागतो. की ज्या आईवडिलांनी इतकं लहानाचं मोठं केलं, त्यांनी चांगले संस्कार दिले त्या मुलीला, आणि ते नेहमी शिकवत असतात की बाई, तुझ्या घरी गेली ना की तू खूप चांगला संसार कर. आता आईवडील तर चांगले शिकवता, पण तुम्हाला सांगते, सासरी प्रत्येक शब्दामध्ये जेव्हा हे शब्द ऐकायला भेटतात ना मुलीला, तुझ्या आईने तुला काय शिकवलं, तुझ्या वडिलांनी तुला काय संस्कार दिले, दुसऱ्यांच्या मुलीसाठी अशी शब्दरचना चालू होते. नवीन नवीन ती सून काहीच बोलत नाही. मग कुठलीही सून असू द्या, काहीच बोलत नाही. ती ऐकते, गप्प राहते. जेवढं तिला सहन होईल ना तेवढं ती सहन करते बरं का. पण बोलतात ना, सगळे दिवस सारखे नसतात. कायमस्वरूपी कोणी ऐकत नाही बरं का. मग ती माझी मुलगी असो, तुमची मुलगी असो, नाही तर इतर कोणाची मुलगी असो, नाही ऐकत कोणी. 2 मुलं झाले, 4 मुलं झाले, एकदा आपले मुलं मोठे झाले की त्या बाईला असं वाटतं की आज आपलं इतकं जीवन गेलं तरी आपण ऐकतोय. आपण का ऐकतो? आपली जर कुठे चुकी नाही आहे आणि आपण जर प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट आहोत, तर आपण हे सगळं का ऐकतोय आपली चुकी नसताना? आणि नवीन नवीन जेव्हा तिच्या आईवडिलांचा विषय येतो ना, ते गप्प ऐकते बरं का. काही काही मुली ऐकून घेतात, काही काही रोकटोक बोलता बरं का.
आमच्या मम्मी पप्पाचं नाव घ्यायचं नाही, तुम्हाला काय बोलायचं ते आम्हाला बोलायचं. पण काही मुली नवीन नवीन खूप घाबरतात की आपण जर असं बोललो त्यांना की आमच्या आईवडिलांचं नाव घ्यायचं नाही तर ते काय बोलतील, असं त्यांना भीती असते मनामध्ये. आणि मी जर असं सासू सासऱ्यांना बोलली तर आपला नवरा म्हणजे माझा नवरा मला मारेल, ही भीती असते त्या बाईच्या मनामध्ये. तर ती भीती ना जास्त दिवस टिकून नाही राहत बरं का, कारण सहनशक्ती काय माणसाची कायमस्वरूपी राहत नाही, कधी ना कधी ती सहनशक्ती कमी होत जाते. तर मला यातून ना एवढंच बोलायचं आहे की तुम्ही 20 वर्षाची मुलगी लग्न करून आणता घरामध्ये, जसं तुमची मुलगी तुमच्यासाठी कितीही मोठी झाली तर ती लहानच असते, तसं प्रत्येकाची मुलगी असते, असं मला सांगायचं आहे. दुसरं काही नाही. मला काही कोणाला वाईट बोलायचं नाही आहे ना, मला कोणाच्या चुगल्या करायच्या आहे. मला फक्त एवढंच बोलायचं आहे, जसं आपली मुलगी असते ना, आपल्या मुलीसाठी कसं आपण स्वप्न बघतो, जावई फिरवणारा पाहिजे, जास्त काम नको माझ्या मुलीला, तसं मग दुसऱ्याच्या पण मुलीचा विचार केला पाहिजे ना आपण. माहिती आहे तुम्हाला, एवढंच मला व्हिडिओमधून बोलायचं आहे, दुसरं मला काही नाही बोलायचं. आणि तुम्हाला माहिती आहे सहसा मी कोणाबद्दल वाईट बोलायसाठी व्हिडिओ कधी बनवतच नाही, कळालं का. मला एका गोष्टीवर खूप विश्वास आहे, तर ती गोष्ट कुठली की आपण जीवनामध्ये जे पण कार्य करतो मग ते चांगले असो किंवा वाईट असो त्याचं फळ आपल्याला भेटतंच ना, म्हणून आपण कोणाबद्दल कधी वाईट बोलायचंच नाही बरं का. जो जितका वाईट वागतो आहे ना त्याला वागू द्यायचं. आणि आपल्याला जर तुम्ही कितीही चांगले आहात आणि तरी लोक तुम्हाला नावं ठेवताय, ठेवू द्या, वेळेनुसार सगळं बदल घडतोच, आपल्याला काही करायची गरज पडत नाही. तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओमधला जो विषय होता, कोणी कोणी अनुभव घेतला या गोष्टींचा, नक्की मला कमेंट करून सांगा. कारण मी स्वतः बघते प्रत्येक ठिकाणी आणि जे मी बघते अनुभव घेते त्याच विषयांवर मी बोलत असते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन ब्लॉग आणतच राहणार. आणि खरोखर आज लग्नामध्ये गेली ना तर ते असं म्हणजे लग्नाचं म्हणजे वातावरण बघितलं ना तुम्हाला सांगते, तर खरोखर असं म्हणजे ज्या झालेल्या घटना असतात ना ते लग्नात गेलं ना तर पूर्ण असं डोळ्यासमोर आलं की किती खुश असतं, किती वातावरण चांगलं असतं लग्नाच्या दिवशी. मग हळूहळू काय होतं असं, हळूहळू काय बदल घडतो असा की त्या सुनेला इतकं म्हणजे इतकं वाईट बोलतात, जी कमी वयामध्ये लग्न करून आलेली असते. आता 20 वर्षे बोलत काय एवढे नसतात, 20 वर्ष कमीच असतं. पण ते म्हणतं ना आईवडिलांसमोर, आता मी कितीही म्हातारी झाली तर माझे आईवडील मला काय बोलतील, बाई माझी पोरगी अजून खूप लहान आहे असंच म्हणतील. मग तुम्ही दुसऱ्यांच्या मुलीला कसं काय बोलता, 20 वर्षाच्या मुलीला बोलतात तुला काही शिकवलं नाही का, तुझ्या आईबापांनी तुला काही शिकवलं नाही का. अरे तुम्ही त्या मुलीला बोला ना, तिच्या आईबापापर्यंत जाण्याचं तुमची काहीच गरज नाही आहे. आईवडील काही कोणाला वाईट शिकवत नाही. तुम्ही त्या सुनेबरोबर चुकीचं वागत असाल, तिला सारखं सारखं तुम्ही आईवडिलांवरून बोलता, ते ऐकून ऐकून ना माणूस असं बोलतात ना चिडकं होऊन जातं, चिडका स्वभाव होतो आणि ती सून उलट बोलायला लागते. ती काय सुरुवातीपासून उलट बोलणारी मुलगी नसते, ती पण शांतच असते, कारण तिच्या आईवडिलांनी पण तिला चांगले संस्कार दिलेले असतात बरं का. मला ना खरंच हा विषय म्हणजे बोलते ना तर मला स्वतः हसू येते. तर नक्की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि वाटलाच व्हिडिओ आवडला तुम्हाला तर हाईप पण करा. आणि खरोखर मला असं अचानक वाटलं की आपण व्हिडिओ बनवूया याच्यावर, कारण बोलतात ना प्रत्येकाच्या परिचयामधलाच आहे हा विषय, नवीन नाही आहे. मी जो व्हिडिओ बनवला आज, प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या, प्रत्येक बहिणीच्या, आता बहिणी म्हणा मुली बोला, कारण कमी वयामध्येच हे सगळं बघायला भेटलेलं असतं आणि वयानुसार मग बदल घडतो माणसामध्ये. मग लोक काय म्हणतात हिला काही धाकच नाही आहे, हिला काही भीतीच नाही आहे. पण तिने काय बघितलं आहे आणि तिने काय सोचलं आहे ते तिचं तिला माहिती असतं. तिच्यामध्ये बदल घडला, कसा बदल घडला, असा अचानक बदल घडत नाही ना कोणामध्ये. तर जितकं होईल तितकं
जसं स्वतःच्या मुलीसाठी आपण स्वप्न बघत असतो ना, तसं दुसऱ्यांच्या मुलीचं पण स्वप्न असतं. तर तुम्ही तिचे स्वप्न नाही पूर्ण करू शकत ना, काही हरकत नाही, पण तिच्यामध्ये चुका पण बघू नका ना. ती काय करते, कशी वागते, तुम्ही प्रेमाने बोला, ती पण प्रेमाने बोलेल. कारण प्रत्येक सून वाईट नाही आहे आणि प्रत्येक नवरा पण वाईट नाही आहे, कळलं का? मी कधीच माझ्या बोलण्यातून बघा, मी कधी माणसाला पण वाईट बोलत नाही आणि बाईला पण वाईट बोलत नाही. ते बोलतात ना, जिथे नवरा चांगला असला तिथं बाई चुकीची ठरते, जिथं बाई चांगली असली तिथं नवरा चुकीचा ठरतो. असं काही ना काही असतं. तर नक्की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. असेच मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणत राहीन. बाय.